हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कुठं चाललो नाही गाडी घेऊन. ती गाडी सावलीला लावायला आलतो. 2 दिवस झालं गाडी उन्हातच होती. सो सावलीला लावायची या साईडला एकदा सावली तिथं त्या साईड लावायच्या. तर गाईज दुकानातून जस्ट एवढ्यात घरी आलो आहे. आता चांद्याला जायचं आहे. काल काय लाईट नव्हती, आता लाईट आहे बट व्होल्टेज आहे का नाही आता तिथं गेल्यावर कळण. मोटर चालू होती नाही होती तर बघू. तिथं गेल्यावर पाणी मारायचं आहे. तर गाईज मी आलो घराच्या वरती. टाकी भरायला लावली होती घरची, ते लाईट नव्हती झाली. आता टाकी भरते. किती भरली म्हणजे ती बघायसाठी आज थोडीच राहिली. आता दिसणार दिसतंय का? थोडी राहिली आणि आमचं गाव. हे सगळं समोर खंडर आहे आमच्या. अख्खं खूप लांब पतूर आहे ते पण. तिकडं दुकान आहे ह्या साईडला. इथं बांधकाम चालू आहे शेजारचं. इकडं सूर्य तापलाय पालतात. तर गाईज आता चांद्याला चाललोय मी. मम्मीला घरात चावी द्यायच्या. आता तिकडून मग तसंच जाईन. आता मम्मी काय करते, माणसं कशी सावलेली ती दुकानापाशी बसल्यात सगळी. कशी बसली धरे जाऊ का? हाय. तर गाईज व्होल्टेज आहे 150+ आहे. आता बघूत किती प्रेशरने पाणी येत आहे काय. चालू केलंय काय आहे ना मस्त हळूहळू. बरं थांबा आल्यावर दाखवतो. तर गाईज पाणी आलंय बट जास्त व्होल्टेज नाही आहे. प्रेशर हे बघू शकतात काहीच नाही. आज पण काम चालू आहे आतमध्ये. तर गाईज पायऱ्यांचं काम पण झालंय. मी वरती आलोय बघू शकतात. तिथं पाणी मारायचं आहे आता. एवढं झालंय काम. पाणी मारणारे पण आले. आज लाईट आहे. प्रेशर वाढला का? व्होल्टेज कमी जास्त करतंय. तर गाईज पाण्याला व्होल्टेज जराशी कमीच आहे आणि पाणी मारणारे पण आल्यात. सो ते वर चढलेत ते पाणी मारतात. आणि आज पण काम चालू आणि ऊन जरा जास्तच आहे नाही का. आता दिवस मावळत आलाय तसा बट आहे जास्तच. काम चालू आहे अजून पण. ही टाकी भरायची, टाकी लय कमी झाली. चुकून लाईट गेली परत तर टाकीतलंच पाणी यूज केलं तर त्यांनी. सो टाकी पण भरून घ्यावं लागेल. तर गाईज इथं पण व्ह्यू पॉईंट एवढा भारी झाला आहे ना, खूप म्हणजे खूप जबरदस्त. 1 मिनटं तुम्हाला दाखवतो. ते बघू शकतात कसं आहे. एवढं झालंय आता बांधकाम. हे आज केलंय ह्या साईडचं. हे आज केलंय. सीड्या जे आहेत ना ते काल आलतो तेव्हा केलेलं आहे हे सगळं. तरी हे लगेच तडाकलं इथं ह्या साईडला. हे बघू शकतो तेव्हा इथं तडाकलं पण दिसलं का? तर काय पार्सल आलंय. काय म्हणली तू? पार्सलने काय केलंय? येड लागले. दाखव काय, मला नाही माहित. फादरने मागवलेलं आहे ती सगळं. फोडकी काय आहे बघ. बरं दाखव, मी घरी नेऊन बघतो. तर काय जस्ट एवढ्यात आलोय मी पण इथं आता दुकानापाशी. तुला नाही बोलत व्हिडिओ मध्ये सांगतोय. आता मी चाललोय घरी. हे पार्सल आल्यात हे न्यायच्यात. हा ते ठेव पिशवीत. काय नाही तर गाईज आता घरी आलोय. हे पार्सल तिथे ओपन करीन. हे कर पटापटच. आता फोडून दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट आधी फोडू द्या मला. तर गाईज फादरने बुट मागवलाय त्यांना, बघू शकता. हा
जाऊ दे. आणि घरात भांडी कमीत वाटतात हे बघू शकतात किती एवढे भांडी मागितले चांगले भाजी फिजी ठेवायला मागितले असते 3 4 आणि 5 आणि 5 झाकण त्याची. अरे वर ठेव हा आणि मग ते ठेव. हा बूट नसलं चांगलं वाटत तर माघार देऊ. मला पण नाही चांगलं वाटत येऊ दुसराच मागव म्हणतो. हा तर गाईज दीदी आली कामावून नाही का आणि इथं थांबली नाही का. आणि आज मदर डे नाही का. तिला म्हणलं होतं केक घेऊन ये. मॅडम म्हणतात विसरली केक. आता मदर डेला केक विसरून आली. हिला पटाय पाहिजे. जाऊ द्या हिने तर काही केक आणला नाही. पण मम्मी कामच करते काय त्यांच्यासाठी मदर डे काय कसलं काहीच नसते. काम तर करावंच लागतं सगळ्यांना. ह्या पुऱ्यांना काय तर खायचं असतं सगळ्यांना. तुम्हाला दाखवतो मम्मी काम करते. हा तर आत्ता चालेल. ऐक की इकडे बघतो 1 मिनिट काम येतोय का. ऐक की इकडे बघ. ऐक तर आज मदर डे बर का. दीदीला काय म्हणलं केक आण येतानी आणि घेऊनच नाही आणि विसरली म्हणती. वरून विसरली म्हण ती घासणी मग पडली खाली. आज मदर डे म्हणलं तो काम नाही करायला पाहिजे माहितीये का. होय दीदीला म्हणलं की तुला काम करून नाही द्यायला पाहिजे. भांडीच घास म्हणली हो मला तर. होय मग तुझं असतं. तर गाईज दीदीने सगळा प्लॅन चौपट केलाय माझा नाही का. म्हणलं आता रात्री व्हिडिओ वगैरे काढेन केक वगैरे आणला असन कशाचं काय विसरून आलंय. आणि मम्मी म्हणते काय नाही सगळं दिवस सगळे सेमच असतात. पोरगी आहे ती काही काम करू लागत नाही नाही का. नुसती कामाला जाते आणि ती माघारी. इकडं बघतो दिदे माझं हॉटस्पॉट घेतलंय. माझ्या हॉटस्पॉटवर शायनिंग मारायला लागले आता. तर काय आता जेवण करायला बसायचं. तर पापड वगैरे हे केल्यात भाजलं. ही दीदी चालली आमचं ह्याच्यात पाणी होत आहे काय म्हणतात आपलं त्या कूलरमध्ये. तिकडे बादली लावली भरायला. माझ्या चिडली मी काय ओतलं नाही कारण की मी काही झोपत नाही खाली. त्यामुळे मला कंटाळा आलता. मी पण लय काम केलंय आज. काही सांगू शकत नाही का. एवढं मी सांगत नाही किती काम करतो. माझा काम निघतो दिवसभर. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.